महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असणारे नेतृत्व असून म्हैसाळ, पंचक्रोशी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकास शिवसेनेकडून पूर्णत्वास जाण्याची खात्री आहे. मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख वाटचाल करू तालुक्यातील विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रतिपादन म्हैसाळचे माजी सरपंच आणि भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांनी व्यक्त केला. ते म्हैसाळ तालुका मिरज इथं त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं बोलत होते. सांगली शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे सर, डॉक्टर तात्यासो चौगुले, विश्वासराव चव्हाण, अनिल संगलगे, संजय दौडमणी, सुनील बेळवे, किरण घोरपडे, नेमिनाथ चौंडाज प्रमुख उपस्थित होते. श्री शिंदे म्हैसाळकर म्हणाले की म्हैसाळ परिसरासह तालुक्यात बरीच विकास कामं रखडलेली आहेत. शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कामं पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हैसाळ येथील कृष्णा नदीवरील होत असलेल्या बराचगेट धरणाचं बांधकाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीचं उदाहरण म्हणून पाहावं लागेल. त्यांच्या राज्यातील कामामुळे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याच्या कृतीमुळे आम्ही भारावून गेलेले आहोत. तालुक्याला नवीन दिशा देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार असल्याचं श्री शिंदे यांनी सांगितलं. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर शुभेच्छा द्यायला आले होते आणि त्याच अनुषंगाने आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना कार्यरत आहे त्या शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. शिवसेनेकडून आम्हाला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही आहे. आमचा हा जो भाग आहे म्हैसाळ आणि म्हैसाळची पंचकृषी त्या भागामध्ये जास्तीत जास्त विकास व्हावा आणि जी काही रखडलेली कामं असतील ती रखडलेली कामं देखील या माध्यमातून पूर्ण व्हावीत. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व स्तरावर सरांनी प्रयत्न करावेत. एकनाथ शिंदे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमच्या या पंचकृषीमधल्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत. मला अतिशय अभिमानानं सांगावंसं वाटतंय की म्हैसाळमध्ये जो एक डॅम बांधला गेला होता 1962 साली कैलासवासी आबासाहेबांच्या विचाराने तो डॅम बांधला गेला आणि त्यानंतर पार अगदी भिलवडीपर्यंत पाण्याचं बॅकवॉटर थांबलं त्या डॅममुळं आणि त्यानंतर एवढ्या कालांतरानं तो डॅम अतिशय जीर्ण झाला होता. पण एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकारानेच तो परत जलसंधारणाच्या माध्यमातून तो एक अशा पद्धतीचा एक नवीन एक बराच डॅम तिथं बांधायचा हा जो घाट सुरू केलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या या शिवसेनेच्या वाडीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत असताना म्हैसाळ गट म्हटलं की मान्य दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम पाहत होतो आतापर्यंत 20 वर्ष आणि दीपकबाबांचा सर्वच नेतृत्व पाहणारे बाबांची लोकसभा इलेक्शन पासून त्यांचे धाकटे बंधू माननीय दादाबाबा शिंदे म्हैसाळकर या म्हैसाळ नगरीचे माजी सरपंच आणि या म्हैसाळ गटाचे नेते उच्च विद्याभूषण आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये दादाबाबांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळची ग्रामपंचायत ताब्यात घेतली आणि सौ वहिनी साहेबांच्या हस्ते 5 वर्ष या म्हैसाळचा कायापालट करण्याचा प्रयत्न माननीय दादाबाबांनी या म्हैसाळ नगरीमध्ये केलेला आहे. मला मोठा आनंद वाटतोय की असे हे म्हैसाळ गावचे सरकार माननीय दादाबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी आज त्यांचा वाढदिवस आहे. प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खरं मनापासून मी शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यासह या शिंदे सेनेमध्ये शिवसेनेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय.